प्रकारे वर्णाश्रम धर्माचं झालं. मग आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया. ब्राह्मण धर्माचंच त्यांनी आता सांगितलं आहे, म्हणजे प्रत्येक वर्णाचे स्वभाव सांगितलेले आहे आणि प्रत्येक धर्माचे गुणधर्म कोणते आहेत त्याच्यावरून तो वर्ण ओळखायचा. तर 42वा श्लोक आहे बघा. त्याच्या आधी ना एक गोष्ट आहे भगवंताच्या चरित्रातली, की ब्राह्मणाची थोरवी ज्ञानात आहे, क्षत्रियाची पराक्रमात आहे, वैश्याची समृद्धीत आहे आणि शूद्राची जन्मतःच काय आहे, थोरवी आहे. जन्मतः शूद्र हा महान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, कारण सेवा कर्म जे मी सांगितलं तुम्हाला. आणि भगवंताच्या चरित्रामध्ये एक असा विलक्षण प्रसंग आहे की भगवंत हे स्वतः परमात्मा, स्वतः भगवंताचा अवतार आणि वर्णानीही श्रेष्ठ वगैरे क्षत्रिय होते ते. पण त्यांनी काय केलेलं आहे तर दुर्वासांची जी उष्ट्या खिरीची गोष्ट आहे ती मागे एकदा मी तुम्हाला सांगितली होती वाटतं. तर त्याचा उल्लेख या ठिकाणी यांनी केलेला आहे की सर्व वर्णातील गुणवत्ता स्वतः भगवंतांनी धारण केली होती, की जिथे सेवा कर्म आहे तिथे सेवा करायची, जिथे क्षत्रियाचं आहे तिथे क्षत्रियाचं कर्म करायचं, जिथे ब्राह्मणाचं कर्म आहे तिथे ब्राह्मणाचं, म्हणजे चारही वर्ण त्यांनी अंगीकारलेले होते. ते एकदा म्हणे काय झालं, महर्षी दुर्वास द्वारकेमध्ये आले आणि महर्षी दुर्वास एवढे कोपिष्ट होते, एवढे रागीट होते की कोणाचं जर काही चुकलं किंवा चुकलं नसेल तरी वाटेल ते बोलायचे, त्यांना शाप द्यायचे. तपश्चर्या होती त्यांची, त्यामुळे त्यांच्याकडे ते बळ पण होतं. आणि आले ते द्वारकेमध्ये आणि आता कोणाच्या घरी राहणार. सगळ्यांना माहिती होतं की हे वाटेल तसा त्रास देतात, कधीही आपल्याला उठवतील, कधीही झोपवतील, त्यांच्या आज्ञेत राहावं लागेल. कोणीच त्यांना घरामध्ये ठेवून घ्यायला तयार नाही. मग भगवान गोपालकृष्ण पुढे आले आणि ते म्हणाले की चला माझ्या राजवाड्यात तुम्ही चला, मी आपलं स्वागत करतो. तेव्हा दुर्वासांनी स्वतः सांगितलं, मी अत्यंत शीघ्रकोपी आहे बरं का, तुला सहन करावा लागेल माझा राग आणि माझा शाप देण्यामध्ये पण नावलौकिक आहे. भगवंत म्हणाले काही हरकत नाही, मी तुमच्या मनाप्रमाणे वागेन, तुम्ही माझ्या घरी चला. आणि मग दुर्वासांनी असा काही प्रयत्न केला की भगवंताला राग कसा येईल. इतकं भसाड्या आवाज गायला सुरुवात करायचे. सकाळी सकाळी हे झोपलेले असतील तर त्यांना उठवायचे आणि माझे पाय चेपायला बैस आता, मध्यरात्री उठूनच म्हणायचे. नंतर रात्री जरा भगवंताला निद्रा लागली की भसाड्या आवाजात वेडेवाकडे आवाज करत बसायचे. काय काय प्रकार करायचे. आणि ताट वाढून समोर नेलं की भिरकावून द्यायचे दुर्वास मुनी. आणि मला भूकच नाही, मी आता जेवणारच नाही. म्हणजे कृष्णाला त्याच्याशिवाय जेवता येणार नाही ना, ते अतिथी आलेले आहेत घरी, त्यांच्याशिवाय जेवता येणार नाही, मग त्यांनाही उपास घडायचा. असे सगळे प्रयोग यांनी केले. आणि मग दुर्वासांच्या असं लक्षात आलं की मी एवढं वेडंवाकडं वागतोय, एवढा याला त्रास देतोय, पण हा अजिबात रागवत नाही आहे असं त्यांच्या लक्षात आलं. मग एक आता शेवटचा प्रयोग करू म्हणून त्यांनी काय केलं की आज मला खीर खायची आहे म्हणे. मग रुक्मिणीने पातेलभर खीर तयार केली. मग ते म्हणाले की मी इथे राजप्रसादात बसून खाणार नाही, मला रथात बसून खीर खायची आहे. आणि तो रथ तयार केला गेला, खिरीचं पातेलं ठेवलं गेलं. आणि मग ते म्हणाले की आता या रथाला घोडे नाही जुंपायचे, या रथाला भगवान गोपालकृष्ण एका बाजूला आणि एका बाजूला रुक्मिणी. बापरे. आणि ऐकलं ना, भगवान गोपालकृष्ण म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आणि दोघं जण तो रथ ओढतात आहे आणि हे आतमध्ये बसलेले आहेत आणि द्वारकेमध्ये तो रथ फिरवलेला आहे. आणि इतका त्रास होत होता त्यांना. बलरामाला जेव्हा हे कळलं तेव्हा बलराम रागीट होते, ते राजसी वृत्तीचे. ते म्हणाले अजिबात नाही म्हणे त्या म्हाताऱ्याचं मी चालू देणार, त्या ऋषींना मी आत्ता हे करतो म्हणे त्रास. हे भगवंतानी रागवले म्हणजे ते, मी आत्ता त्या ऋषीला मारतो असंच बोलले बलराम दादा. पण कृष्ण म्हणाले नाही नाही, थांबा थांबा म्हणे. आणि एका बाजूला रुक्मिणीला जुंपलेला आहे, दुसऱ्या बाजूला भगवंत. आणि माध्यानीच्या रणरणत्या उन्हामध्ये दोघेही अनवाणी निघाले. दुर्वास मागे रथात बसून खीर खात होते आणि खदखदा हसत होते आणि हातातल्या चापकाने भगवंताला मारत होते, रुक्मिणीला मारत होते. भगवंत रुक्मिणीला विचारत होते तुला कष्ट होत नाहीत ना. आणि रुक्मिणी म्हणते नाथ, आपल्याला कष्ट नाहीत मग मला कसे होतील. म्हणजे केवढी साध्वी होती, पतिव्रता होती.
बापरे. आणि तेच म्हणतात इथे की म्हणूनच एका तुळशी दलाने तिने गिरीधरवर तुळलेला आहे. आपल्याला ती सत्यभामेची गोष्ट माहिती आहे ना, की रुक्मिणीने जेव्हा एक तुळशीपत्र ठेवलं, म्हणजे केवढी भक्ती होती तिची आपल्या पतीवर, आणि तो भगवंतच होता, तिला माहितीच होतं. आणि असं तिचं ते पातिव्रत्याचं सामर्थ्य होतं. मग असे खूप वेळ झाला, ते सगळीकडे फिरून वगैरे आले. आणि मग दुर्वासांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी ते खिरीचं पातेलं बाजूला ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यातून मग घळघळा अश्रू व्हायला लागले. ते खाली उतरले आणि त्यांनी भगवंतांना आणि रुक्मिणीला साष्टांग दंडवत घातला दुर्वासांनी. आणि मग ते म्हणाले की खरंच आजवर मी जर काही तप केलं असेल तर ते सगळं तप आपल्या दोघांच्या ओटीत घालतो. म्हणजे सेवेचं फळ काय आहे, म्हणजे शूद्राला जे आपण कमी लेखतो त्याच्यासाठी ही गोष्ट असावी, मला असं वाटतं आहे. की ते म्हणाले की सगळं माझं तपाचं फळ आज मी तुमच्या ओटीत घालतो. आणि ती खीर जी होती ती त्यांनी भगवंताच्या सगळ्या अंगाला लावली आणि वज्रलेप तयार झालेला आहे. त्यामुळे भगवंताच्या कुठल्याही अंगाला बाण लागला तर त्यांचा घात होणार नव्हता. फक्त आता हे काय आहे, शेवटी लीला नाटक संपवायचंच होतं ना, मग काहीतरी छोटंसं कारण लागतं. म्हणून भगवंताचा उजव्या पायाचा तळवा त्याला फक्त खीर लावायची राहिली म्हणे. आणि मग तिथेच त्या व्याधाचा बाण लागला आणि मग भगवंतानी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केलेली आहे. म्हणजे अशी गोष्ट त्यांनी सांगितली की भगवंत म्हणजे दैवी संपत्तीचा साक्षात परोत्कर्ष होते. आणि मग त्याच्या पुढे आता त्यांनी वर्णाचे स्वभाव सांगायला सुरुवात केली आहे. 42वा श्लोक आहे. शमोदमस्तपशौचं क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम. की ब्राह्मणाकडे काय काय स्वभाव असतो, त्याच्याकडे कोणते कोणते गुण असले म्हणजे तो ब्राह्मण वर्णाचा होतो, ते इथे सांगितलं आहे. की अंतःकरणाचा निग्रह, शम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, तप म्हणजे आपल्याला माहितीच दुर्वासांनी केलं तसं तप, शौचम शुद्धता, शांती म्हणजे शांती, आर्जव हा पण गुण असतो, ज्ञान विज्ञान आस्तिक्य आणि ब्रह्मकर्म. हे सगळे म्हणजे इंद्रिय आणि शरीर यांची सरलता, आस्तिक बुद्धी, शास्त्रविषयक ज्ञान आणि परमात्म तत्वाचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही झाली ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे. स्वभावताच हे गुण त्याच्याकडे पाहिजे तर तो ब्राह्मण. आजकाल आपण पाहतो ते सगळे जातीने, वडील ब्राह्मण होते, आजोबा ब्राह्मण होते म्हणून हे ब्राह्मण झाले. पण हे गुण कोणाकडे आहेत, मग तो एखाद्या शूद्रवर्णात जरी आता आपले संत नाही का, संत सगळे आता तुकाराम महाराज वाणी जातीतले होते, पण ते काय होते, ते हे सगळे गुण त्यांच्याकडे होते म्हणजे ते ब्राह्मणच म्हणायचे. म्हणजे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणं असतं त्याचं नाव शम असं आहे. तो शम ज्या ब्रह्मकर्माचा पहिला गुण आहे. नंतर बाह्य इंद्रियांचे समुदाय म्हणजे इंद्रियांचं दमन सांगितलं, तो दम गुण आहे, त्याला अधर्माकडे जाऊ न देणं. आणि हा दुसरा गुण आहे. स्वधर्माच्या रीतीने जगणे, ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे, त्याला तप असं म्हणतात. हा तिसरा गुण. आत बाहेर शुद्ध वागणे म्हणजे शौच. चौथा गुण. पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करतो त्याला क्षमा म्हणतात. हा पाचवा गुण. प्रतिकूल जीवाविषयी जो चांगला सरळपणा, म्हणजे कोणी आपल्याला त्रास देत असला तरीसुद्धा त्याच्याशी सरळ वागायचं, हाही गुण ब्राह्मणाचा आहे, जसं एकनाथ महाराजांकडे होता. आणि आर्जव, त्यालाच आर्जव असं म्हणतात. आणि हा सहावा गुण. शास्त्रानुसार आचरण करण्याने एक ईश्वर प्राप्त करून घेणे, हे जे पक्के जाणणे की शास्त्रानुसार आचरण केल्यानंतर परमात्म प्राप्ती होणारच आहे, हे ज्याला पक्कं माहीत आहे तो ब्राह्मण वर्णाचा असतो. त्याच्याकडे ज्ञान असतं. अंतःकरणाच्या शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्ये बुद्धी निश्चय करून मिळते. हे चांगलं विज्ञान आहे. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही जो जाणतो, आस्तिक्य बुद्धी ज्याच्याकडे आहे तो 9वा गुण आहे. आणि आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. असे शमाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म होय असं सांगितलं.
शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. मग त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की हे सद्गुण आपल्याला कोणाच्या ठिकाणी दिसतात तर शम किंवा आत्मबुद्धी सर्व संतांच्या ठाई होती, सगळेच संत. नंतर दम म्हणजे इंद्रिय जय, तुकोबांचं उदाहरण आहे की मनुष्य कितीही उंच झाला तरी त्याची पारमार्थिक योग्यता कांचन कामिनीच्या संदर्भात होते. म्हणजे त्याला त्या ठिकाणी परीक्षा केली जाते त्याची. कांचन म्हणजे द्रव्य आणि कामिनी म्हणजे स्त्री. तर ह्या ठिकाणी दोन्ही परीक्षेमध्ये आपले तुकाराम महाराज उतरलेले होते, पास झालेले होते. शिवाजी महाराजांनी एवढं धन पाठवलं पण ते सुद्धा त्यांनी परत केलेलं आहे, म्हणजे धनाची अभिलाषा नाही. आणि काही अशाच कुटाळ लोकांनी त्यांच्याकडे एका वेश्येला पाठवलं आणि ती खूप नाचते, त्यांचे हावभाव काय वेगवेगळे करते, त्यांना लुभवण्याचा प्रयत्न करते. परंतु तुकाराम महाराज तिला आईचा दर्जा देतात आणि पराविया नारी माऊली समान असा त्यांचा अभंग आहे. म्हणजे या ठिकाणी दम हा गुण त्यांच्याकडे होता, इंद्रियांवर वासनांवर मिळवलेला विजय. नंतर तपाचा आदर्श महर्षी भृगू, हे सगळे ऋषी लोक होते, ते सगळे तपस्वी होते. शुचिता समर्थ रामदास स्वामी, अंतर्बाह्य शौच त्यांच्याकडे होतं. शांती, आळवार संतांपैकी तिरुप्पान हे शांतीचा आदर्श उदाहरण आहे. आणि त्यांची पण एक गोष्ट सांगितलेली आहे यांनी इथे की ते जे तिरुप्पान होते ते आळवार संतांपैकी तर ते शूद्र जातीचे होते आणि एकदा असेच रस्त्यामध्ये बसून भगवंताचं भजन करत बसले होते. आणि त्यांच्यामधलाच ब्राह्मण वर्णाचा जो होता पुजारी त्या काळातला, तो त्या भगवंताच्या मंदिरामध्ये जायला निघालेला होता पूजा करण्यासाठी म्हणून. आणि हे मध्ये बसलेले होते. तर तो म्हणाला त्यांना की अरे बाजूला हो म्हणे, काय इथे मध्ये बसलायस म्हणे, तू दूर हो दूर हो. तो इतका तल्लीन झालेला होता भगवंताच्या भजनामध्ये की त्याला काही ते शब्द काही ऐकायलाच आले नाही. मग ह्याला काय वाटलं ह्या पुजाऱ्याला की आपला अपमान झाला आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक मोठा दगड उचलला आणि त्याच्या मस्तकावर मारला. त्याला खोक पडली, रक्ताची धार लागली आणि त्याच्यामुळे तो एकदम शुद्धीवर आला आणि त्यांनी माफी मागितली त्याची की माझं काही लक्ष नव्हतं, माफ करा मला. आणि तो घरी निघून गेला. आणि हा पुजारी जेव्हा मंदिरामध्ये आला भगवंताच्या मूर्तीची पूजा आता तो सुरू करणार, तेवढ्यात त्याला काय दिसलं की तिरुप्पानला ज्या ठिकाणी खोक पडली होती ना त्याच जागी भगवंताच्या मूर्तीच्या मस्तकावर व्रण पडलेला त्याला दिसला. आणि मग ते पाहिल्याबरोबर त्याच्यातून रक्त वाहत असलेलं त्याला दिसलं आणि त्याला इतका पश्चाताप झाला आणि भगवंताच्या मूर्तीतून आवाज आला म्हणे की तू ज्याचा अपमान केला आहे ना तो माझा भक्त होता, त्याला खांद्यावरून घेऊन तू मंदिरामध्ये ये, तेव्हाच मी तुला क्षमा करेन. आणि असं सांगितलं. तेव्हा हा जो असतो तो तिरुप्पान, तो म्हणतो नाही नाही मी नाही भगवंताच्या मंदिरात येणार, मला चालणार नाही, तुम्हाला उगीच विटाळ होईल असं तो म्हणतो. तर हा म्हणतो नाही नाही मला भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे, मी तुमची क्षमा मागतो. आणि त्याला खांद्यावर बसून त्यांनी मंदिरात आणलं. म्हणजे की ईश्वराची ही अलौकिक लीला पाहून तिरुप्पान गहिवरला आणि ईश्वराच्या स्तुतीपर भक्तिभावाने ओथंबलेली 10 पदे त्याच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडली. ईश्वराच्या स्तुतीपर काही श्लोकही याने रचले आणि रंगनाथाला प्रार्थना केली. आणि तो म्हणतो की ज्या माझ्या नेत्रांनी तुझ्या शाश्वत सौंदर्याचे दर्शन घेतले त्या नेत्रांनी इतप्पर दुसरे काहीही पाहू नये. असं म्हणतात की यानंतर हा अंतर्धान पावला, रंगनाथ रूप झाला. यावेळी त्याचे वय फक्त 50 वर्षाचे होते. म्हणजे बघा काय काय गोष्टी आपल्याला समजतात की आतापर्यंत त्याला मंदिरात जायलाच मिळालं नव्हतं. आणि जेव्हा ह्याला पुजाऱ्याला भगवंताने असं सांगितल्याबरोबर त्याला मंदिरात येता आलं आणि त्याने भगवंताची मूर्ती पाहिली आणि तो म्हणाला आता माझ्या या नेत्रांनी दुसरं काहीच पाहायचं नाही आहे मला. आणि तो तिथेच गुप्त झाला, अदृश्य झाला. म्हणजे असा त्याचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये 43व्या श्लोकामध्ये भगवंत क्षत्रियाचे गुण आणि स्वभाव आपल्याला सांगतात.
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. क्षत्रियाचे गुणधर्म कुठले? तर शौर्य, तेज, धैर्य, चतुरता आणि युद्धातून पलायन न करणे, दान करणे आणि स्वामीभाव ही क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. म्हणजे याच्यावरून वर्ण ठरत होते हे आपण बघतोय. शौर्य नावाचा हा श्रेष्ठ जो गुण आहे तो क्षत्रियांकडे असायलाच पाहिजे. आणि तो पहिला गुण, आपल्या सामर्थ्याने आणि गुणाने या जगाला विस्मित करून टाकणे हा क्षत्रियांचा गुण आहे. कशानेही चलबिचल न होऊ देणे, ते पाणीदारपणारूप तेज त्या क्षत्रियांच्या कर्मात दुसरा गुण आहे. धैर्य हा तिसरा गुण आहे. म्हणजे आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील घाबरणार नाही असे क्षत्रिय होऊन गेलेले आहेत. त्यानंतर गुण जे सांगितलेले आहेत ते बघू आपण.